ओला उबर चालकांचा मोर्चा पोलिसांनी रोखलेला आहे। भारत माता ते विधिमंडळादरम्यान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाच्या आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। अक्षय, ओला उबर चालकांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। आज हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, त्यामुळे विधान भवनावर हा मोर्चा धडकणार होता, पण पोलिसांनी रोखलंय या सगळ्या आंदोलकांना। काय सांगाल? सुवर्ण, खरं तर हा भारत माता सिनेमापासनं हा मोर्चा विधिमंडळावर जाणार होता, मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि जी मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि या मोर्चाचे आयोजक राष्ट्रीय कामगार संघटनेचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी जमले होते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता हा मोर्चा या ठिकाणी त्यांना आयोजकांना रद्द करावा लागला। या मोर्चानंतर या सगळ्या आंदोलकांना आता आझाद मैदानावर घेऊन गेलं जाणार आहे। त्याच ठिकाणी आझाद मैदानावर ओला उबर चालकांकडनं आंदोलन केलं जाईल। चर्चा अशी होती की राज्याचे माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे या मोर्चामध्ये सहभागी होतील, मात्र ते सहभागी होण्यापूर्वीच पोलिसांनी या मोर्चाचा गाशा गुंडाळला, त्यामुळं हा मोर्चाचं नियोजन कुठेतरी फसलं असं म्हणता येईल आणि हा मोर्चा आता रद्द झालाय। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आणि अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। गडचिरोलीत चकमक झालेली आहे आणि 2 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। कटेजरी ते निहायकल या जंगलातली ही घटना आहे। अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। दोन्ही माओवादी या महिला आहेत असं कळतंय। पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन अजून सुद्धा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। महेश, काय अपडेट आहे? सुवर्ण, आपण जर बघितलं तर छत्तीसगड सीमेलगतचा हा जो भाग आहे, कटेजरी ते निहायकल टिपागड भाग आहे आणि या भागात घनदाट जंगल आहे आणि टिपागड दलमचं या भागात लोकेशन आहे। या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त माओवाद विरोधी अभियानाचे जे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत हरी बालाजी यांच्या नेतृत्वात एक पथक कालपासून त्या भागात मुक्कामल होतं, सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। आज पहाटेच्या सुमारास निहायकल ते कटेजरीच्या दरम्यान या माओवाद्यांच्या दलमसोबत चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 2 माओवाद्यांना ठार मारण्यात यश मिळालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही महिला माओवादी आहेत, मृतदेह सापडलेले आहेत। आणखीन काही याच्यात झाले आहेत का, जखमी आहेत का किंवा आणखी काही मृतक झाले आहेत का, या संदर्भात त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। हा भाग घनदाट जंगलात नसल्यामुळे सॅटेलाइट फोनद्वारे जिल्हा मुख्यालयातून संपर्क साधण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे आणखी काही अपडेट पुढील वेळात मिळण्याची शक्यता आहे। अर्थात आपल्याकडनं ही सगळी माहिती आम्ही घेणार आहोत। महेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।